गुड मॉर्निंग टीचर. ओके, आज तुम्हाला माहिती आहे का काय आहे? आज काय आहे माहिती आहे का? नाही तर मी आज सांगते. आज आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. मग काय शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे काय सांगितलं आपण? 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग कशाला 150 वर्ष पूर्ण झालेत सांगू? तर वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग वंदे मातरम कोण लिहिले तुम्हाला माहिती आहे? बरोबर, बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम गीत लिहिलं गेलेलं आहे. मग हे गीत कधी लिहिलंय माहिती आहे काय? 1875 साली. मग 1875 साली लिहिलं गेले असल्यामुळे आज काय झालं त्याला? 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बरोबर, मग 150 वर्ष पूर्ण झालेत. मग हे सर्वप्रथम कधी कोणत्या कादंबरीतून आले माहिती आहे का तुम्हाला? बरोबर, जी काय 1882 आनंद मठ नावाची कादंबरी होती, त्या कादंबरीमधून काय झालं ते प्रसिद्ध झालेलं. त्यानंतर सर्वप्रथम ते 1896 साली काय केलेलं आहे? गायलं गेलेलं आहे. काँग्रेस अधिवेशन जे काही भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये हे गीत गायलं गेलेलं आहे. त्याचबरोबर हे म्हणण्यासाठी किती कालावधी लागतो रे? बरोबर, 65 सेकंदाचा कालावधी लागतोय. बरोबर, मग आपण हे गीत आता रोज कधी म्हणतोय? संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर म्हणत असतोय, होय की नाही? किती कालावधी लागतोय? 65 सेकंदाचा. मग हे कोणकोणत्या भाषेतून गायलेलं आहे माहिती आहे काय? संस्कृत, बंगाली. बरोबर, संस्कृत, बंगाली आणि हिंदी या तिन्ही भाषेतून ते गायलं गेलेलं आहे. ओके.